नमस्कार मित्रांनो, माझ्या जावास्क्रिप्ट इंटरव्ह्यूच्या बकेटमधील हा एक क्वेश्चन आहे जो की बऱ्याच वेळेस 10 ते 12 वर्ष एक्सपिरियन्सवाल्या विद्यार्थ्यांना पण याचं उत्तर देता येत नाही आहे. तर मोस्टली आम्हाला याच्यात चेक करायचं असतो की कॅन्डिडेटला रेफरन्स टाईप किंवा ॲरे किंवा ऑब्जेक्ट याच्याबद्दल माहिती आहे की नाही, किंवा ॲडव्हान्स जावास्क्रिप्टबद्दल याला माहिती आहे की नाही, तो आम्ही चेक करत असतो. तर मोस्टली याच्यामध्ये काय दिलं आहे की एक ॲरे दिला आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 ह्या व्हॅल्यूज आहेत. तो सेम ॲरे प्लस काही आणखी व्हॅल्यू बी या नवीन ॲरेमध्ये परत स्टोअर केल्यात. नंतर पहिल्या ॲरेमध्ये एक व्हॅल्यू पुश केली आणि नंतर दुसरा ॲरे कन्सोल केला. हा प्रश्न त्यांना समजतो ज्यांचे रेफरन्स व्हेरिएबल्स किंवा ऑब्जेक्ट हे किंवा नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप चांगले असतील. मोस्टली होतं काय की ज्यावेळेस आपण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स ज्यावेळेस आपण एका व्हेरिएबलपासून दुसऱ्या व्हेरिएबलला ट्रान्सफर करतो, तर त्यावेळेस त्याच्या व्हॅल्यू न जाता तो त्याचा ॲड्रेस पास करत असतो, तो त्याचा रेफरन्स पास करतो. पण जावास्क्रिप्टमध्ये कन्सेप्ट आहे शॅलो कॉपी आणि डीप कॉपी. शॅलो कॉपी काय करतं की तुमच्या मेजरली फर्स्ट लेवलच्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या इटरेट करतं आणि डायरेक्टली व्हॅल्यूज असाइन करतं इन्स्टेड ऑफ तुमचा रेफरन्स. त्यामुळे ज्यावेळेस आपण स्प्रेड ऑपरेटर वापरतो त्यावेळेस स्प्रेड ऑपरेटर हा त्याचा ॲड्रेस कॉपी न करता डायरेक्टली व्हॅल्यूज कॉपी करतं. जेणेकरून काय होणार की ज्यावेळेस आपण बीला असाइन करतो त्यावेळेस 1 2 3, 4 या पद्धतीच्याच व्हॅल्यूज येतात. आणि ज्यावेळेस आपण एमध्ये पुश करतो त्यावेळेस त्या एमध्येच पुश होणार, पण बीला त्याचा काही इफेक्ट होणार नाही. त्यामुळे बीमध्ये ज्यावेळेस आपण प्रिंट करू किंवा बीला ज्यावेळेस आपण कन्सोल करू त्यावेळेस 1 2 3 4 हेच आन्सर येईल. मी आणखी असेच व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.